मित्रांनो नमस्कार. तर हे बघा, हा आहे मिनी ट्रायपॉड सेल्फी स्टिक आणि हे आता मी खरेदी केलं आहे एक आठवडा झालं. तर ह्याची मला गरज होती कारण माझ्याकडे ह्याच्या आधी जे ट्रायपॉड होता ते मोठा होता, त्याला कुठं घेऊन जायचं म्हटलं तर अवघड होतं आणि माझ्याकडं ही पॅशन आहे. तर या पॅशनवर कसं आहे काय ठेवताच येत नाही. स्कूटी असती तर त्या डिक्कीमध्ये ठेवता आलं असतं, तर असं घेऊन जायची अडचण असल्यामुळं मग शूट करायला अडचण होतं आणि असं हातात मोबाईल धरून मी शूट करत होतो. आतासुद्धा हातातच मोबाईल धरला आहे, पण आता ह्याच्यामुळं बरं होईल जरा शूट करायला चांगले. तर हे कसं आहे काय तुम्हाला सगळं डिटेल दाखवतो. पण मला आता हे तुम्हाला दाखवायचं म्हटल्यावर मला एखाद्या झाडावर कुठेतरी मोबाईल ठेवावा लागेल. चला आता बघू. आता मग काय करतो मी, इथं ह्या झाडावर ह्या मोबाईलला ठेवतो. ओके, कुठला आहे मी पडला तर अवघड व्हायचं. ओके, तर हे बघा, हे सेल्फी स्टिक. आता ह्याला इथं थोडी एक वर लाईट आहे अशी आणि बाकी खाली स्टँड आहे आणि हे 6 फुटापर्यंत लांब होतं आहे. हे बघा खाली हे स्टँड आहे, तर असं कुठं पण ह्याला मी ठेवू शकतो उभा करून. तर हे सगळ्यात बेस्ट ह्याचं काय म्हणतात त्याला फीचर, सुविधा एकदम मस्त आहे. असं कुठं पण ठेवू शकतो आणि कुठं पण घेऊन जाता येतं ना सहज. तर भारी एकदम. आणि 6 फूट लांब होती ही अशी. हे बघा असं उघडून ही अशी 6 फूट एकदम लांब होती अशी. तर आता ह्याच्यावर मी मोबाईल ठेवतो आणि शूट करून दाखवतो. सेल्फी स्टिकवर मोबाईल मी फिट केलेला आहे. त्याला मी 4 फुटापर्यंत वर केलं आहे. 6 फूट वर होऊ शकतं ते. तर आता बघा कसं शूट होतं आहे काय ते. कुठं असं झाडावर मोबाईल ठेवायची काही गरज नाही आणि एकदम चांगल्या अँगलमध्ये आपल्याला कुठं पण आपण ठेवू शकतो. जेवढी हाईट पाहिजे तेवढ्या हाईटवरून म्हणजे 6 फुटापर्यंत आपण ते शूट करू शकतो. तर बघा सगळा एरिया कवर होतोय आता. आणि आता काय मोबाईल लांब असल्यामुळे आवाज थोडा कमी जास्त होतो. मी ज्या लांब गेलो तर आवाज कॅच होत नाही जास्त. बघा आता जेवढं लांब जाईल मी तेवढं, कारण मोबाईलच्या मधलं जे इंटरनल माईक आहे तर लांबचं ते आवाज कॅच करीत नाही. तर असा प्रॉब्लेम आहे. तर मग त्याच्यासाठी मी काय केलं आहे, हे वायरलेस माईक घेतलेलं आहे. बघा हे 1 मिनिट. हां, हे वायरलेस माईक घेतलेलं आहे मी. आता याला बरेच 3-4 महिने झाले बहुतेक. तर ह्याच्यावरचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. हे माईक कसं आहे काय ह्याची टेस्टिंग करून दाखवलेली. ग्रीन ॲरोचं माईक आहे हे. तर हे काहीतरी 1700 रुपयाचं घेतलं होतं मी. वायरलेस माईक आहे. तर ह्याचं एक सॉकेट मोबाईलला लावायचं, दुसरं इथं लावायचं आणि वायरलेस आहे. किती पण म्हणजे बऱ्याच लांब हे कॅच करतं आहे. ह्याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि जर हे तुम्हाला सेल्फी स्टिक आणि हे माईक जर विकत घ्यायचं असेल तर ह्या दोन्हीच्या लिंक ॲमेझॉनच्या मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तुम्ही हे दोन्ही पण तुम्ही खरेदी करू शकता, परचेस करू शकता. तर एकदम चांगले युजफुल ह्या वस्तू आहेत दोन्ही पण व्हिडिओ मेकिंगसाठी. तर बघा ह्या माईकमध्ये अशी एक डब्बी येते आपल्याला, ते इयरबड जे असतं का गाणं ऐकायची, तर त्यासारखं बघा हे अशी डब्बी आहे. ह्याच्यामध्ये एक रिसिवर आहे आणि एक हे रिसिवर आहे. हे मोबाईलला लागतं, मोबाईलला लावावं लागतं हे रिसिवर. आणि हे माईक लावायचं असं कॉलरला, हे असं कॉलरला माईक लागणार, हे रिसिवर लागणार मोबाईलला आणि मग आवाज आपला रेकॉर्ड होतो. वायरलेस आहे एकदम चांगलं आहे. तर ह्याची टेस्टिंग थोडी दाखवतो तुम्हाला. तसं याच्यावरचा एक डिटेल व्हिडिओ बनवलेलाच आहे, ते पण तुम्ही बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो मी. तर बघा मित्रांनो, आता तिथं सेल्फी स्टिकवर त्या साईडला तिथं सेल्फी स्टिकवर ते सेट केला आहे मी मोबाईल कॅमेरा आणि हे माईक आहे माझ्या हातात. माईक पण लावले आणि हे आवाज जे रेकॉर्ड होतोय आता तर या माईकमधून रेकॉर्ड होतोय. बघा हॅलो 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 हॅलो. तर असा माईकमधून आवाज रेकॉर्ड होतोय आणि बरंच लांब जाऊ शकतो मी. आता सध्या अंतर आहे 4 ते 5 फूट कॅमेरामध्ये, मोबाईलमध्ये आणि माझ्यामध्ये. आता जास्त लांब जातो मी. आता बघा अजून लांब आलो आहे बरंच. हॅलो 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 कसा आवाज येतो आहे काय बघा. तर हे असं आहे ग्रीन ॲरोचं माईक. 1700 रुपयाला घेतलं होतं आणि ही जी सेल्फी स्टिक आहे त्याची किंमत आहे 745 रुपये. तर अशा ह्या दोन्हीच्या किमतीत आणि दोन्हीच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही खरेदी करू शकता. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कसं काय वाटलं आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी इकडे येत असतो रोज. तर इंग्लिशची प्रॅक्टिस ही माझी चालूच असते इकडं. निवांत बसायला चांगलं वातावरण आहे, तर हे सगळं चालूच असतं. तर व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.